अगदी अलीकडेच मित्रांनो पुण्यामध्ये एका ठिकाणी म्हणजे मुळा मुठा या नदीच्या काठी जे काही बेकायदेशीर बांधकाम झालं होतं, अनाधिकृत बांधकाम झालं होतं, हे बांधकाम महानगरपालिकेने तोडले. आता हे बांधकाम होईपर्यंत ही महानगरपालिका काय झोपा काढत होती का? अक्षरशः सुंदर असे बंगले या ठिकाणी या लोकांनी कर्ज काढून पैसे जे काय होते आपले ते हे सर्व पैसे सगळी पुंजी त्या ठिकाणी लावून घरं बांधली. अर्थात याच्यामध्ये दोष हा घरं बांधणाऱ्यांचा पण आहे, पण त्यांनी सर्व जे काही आपल्या जवळ होतं ते त्या पुणे महानगरपालिकेच्या हद्दीतल्या बेकायदेशीर ठिकाणी ही बांधकामं केली आणि महानगरपालिकेच्या अनाधिकृत जे काही डिपार्टमेंट आहे, अतिक्रमणाचं जे काही डिपार्टमेंट आहे, त्या डिपार्टमेंटने हे अक्षरशः पाडून टाकलं. लोक अगदी धाय मोकळून रडायला लागली, कारण त्यांचं सर्वस्व आज उद्ध्वस्त झालं होतं आणि त्यामुळं ही लोक अक्षरशः धाय मोकळून रडत होती. संपूर्ण संसार त्यांचा उघड्यावर पडला होता. आज रात्री राहायचं कुठं हा प्रश्न त्यांच्या समोर निर्माण झाला होता. मित्रांनो, आता माझा मुद्दा असा आहे की हे सगळं बांधकाम होईपर्यंत, हे सगळं डेव्हलपमेंट होईपर्यंत हे महानगरपालिकेचं जे काही अतिक्रमण विभाग आहे हा झोपेचं सोंग घेऊन बसला होता का? की काही देवाणघेवाण झाली होती त्यामुळं महानगरपालिकेच्या अतिक्रमण विभागाला काही तिथे करता येत नव्हतं आणि मग नंतर कुठेतरी दबाव आला आणि या दबावाच्या खातीर हे सगळं जे फुललेलं नंदनवन होतं ते उद्ध्वस्त झालं. मित्रांनो, या घराला इलेक्ट्रिसिटी मिळाली, सगळं काही मिळालं. त्यावेळेला हे MSEB वाले काय झोपा काढत होते का? अशीच एक घटना आत्ता सध्या पुण्याच्या बऱ्याच ठिकाणी बेकायदेशीरपणे घडत आहे, परंतु त्या बेकायदेशीर घडणाऱ्या गोष्टीकडे पुण्यातील प्रशासन, पुण्यातील पालकमंत्री अतिशय कानाडोळा करताना दिसत आहे. नेमकी घटना काय आहे आणि ती कशा पद्धतीने ती बेकायदेशीर आहे ते आपल्याला पाहायचे. आज मरण म्हणजे काय रे भाऊ या सदरामध्ये आपण जी सत्य घटना पाहणार आहोत, या सत्य घटनेमध्ये, आणि या सत्य घटनेचं नाव आहे पर्यावरणाची हत्या. नेहमीप्रमाणे नमस्कार मित्र आणि मैत्रिणींनो, मी दिलीप थोरात आणि तुम्ही पाहतात माझे दिलीप थोरात ब्लॉग्स हे यूट्यूब चॅनेल. मित्रांनो, जर त्या चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा मित्रांनो, कारण हे पुण्यामधलं जे काय बेकायदेशीर बांधकाम चालू आहे, बेकायदेशीर जे काय प्लॉटिंग चालू आहे, याची माहिती प्रत्येकाला झाली पाहिजे आणि तिथे जे काही बेकायदेशीर प्लॉट घेणारे आपल्यातली जी काही मंडळी असतील तर ती त्या फसवणुकीपासून वाचतील, म्हणून हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. मित्रांनो, पुण्यातील येवलेवाडी असेल, कोंडवा असेल, पाषाण असेल, इतर अन्य ठिकाणी अनेक डोंगर आहेत, छानपैकी हिरवळ आहे आणि हे डोंगर आज पोखरले जात आहेत. हे जे डोंगर आणि ही हिरवळ म्हणजे या पुणे शहराची फुफ्फुसं आहेत आणि या फुफ्फुसाचंच ऑपरेशन अनाधिकृतपणे काही मंडळी करतात, काही लॉबी करते आणि हे जे काही सौंदर्य पुण्याचं घालवण्याच्या पाठीमागे ही लॉबी आहे. त्या लॉबीला पाठिंबा कुणाचा आहे? त्या लॉबीच्या पाठीमागे कुणाचा तरी हात असल्याशिवाय ही पुण्याची फुफ्फुसं तोडली जाणार नाहीत. इथलं सौंदर्य, हिरवळ, नैसर्गिक जे काही वातावरण आहे ते निसर्गाची हत्या आज तिथं होते, याच्या पाठीमागे 100% कोणीतरी आहे. आता या भागामध्ये मित्रांनो अगदी राजरोसपणे म्हणजे दिवसाही अगदी तिथे उत्खनन चालू असतं, डोंगर फोडले जातात, सगळं काही होतं, रोड बनवले जातात. एवढं सगळं होताना प्रशासन मात्र झोपलेलं आहे. बिनधस्तपणे येथे प्लॉट पाडले जातात आणि अगदी बोर्ड लावून, फलक लावून या प्लॉटची विक्री बेकायदेशीरपणे केली जाते.
जागेचा मालक कोण आणि विकणारा कोण आणि घेणारा कोण याचा काही पत्ता लागत नाही मंडळी. अशा परिस्थितीतही काही लोक हे प्लॉट विकत घेण्याच्या प्रयत्नात आहेत. आणि गंमत म्हणजे हे जे काय बेकायदेशीर प्लॉट तयार होतात, या बेकायदेशीर प्लॉटच्या संदर्भामध्ये अनेक लोकांनी, अनेक रहिवाशांनी त्या प्रशासनाला, पुण्याच्या प्रशासनाला अनेक तक्रारी दिलेल्या आहेत असं माध्यमातून समजतं. परंतु या तक्रारी धुडकावून देऊन तिथे काम अगदी राजरोसपणे चालू जातं. आणि हे जे काही प्लॉटिंग आहे, पूर्वी मंडळी ते सगळी हिरवळ नांदत होती, डोंगर होते, झाडं होती, किती छान छान असं वातावरण होतं, नैसर्गिक हवा होती की जी पुण्याच्या लोकांना मिळत होती. त्यामुळं पुण्यातील, मुंबईपेक्षा पुण्यातील लोकांचं जे आरोग्य आहे ते उत्तम आहे, कारण पुण्याला आजूबाजूला डोंगर, हिरवळ आणि शुद्ध हवेचा पुरवठा आहे. तर मित्रांनो, याच्यावरच आज घाला घातला या लोकांनी. या नैसर्गिक जे काही सौंदर्य आहे, या सौंदर्याचीच हत्या करायच्या पाठीमागे काही मंडळी लागलेली आहेत. आता मंडळी, हे सगळं प्लॉटिंग होतंय आणि बिंदकपणे विकलं जातंय. पूर्वी तिथं सगळी हिरवळ होती, आता मात्र तिथं गेट दिसतोय, आता मात्र तिथे रस्ते दिसतात, आता मात्र तिथे इलेक्ट्रिकचे बोर्ड दिसतात. हे सगळं अगदी राजरोसपणे चाललेलं आहे. आणि आम्ही काय करतोय की हे जे काही प्लॉट आहेत सुंदर, ते प्लॉट आम्ही विकत सुद्धा घेतोय. मंडळी, अगदी दिवसा JCB लावून हे सगळे डोंगर उद्ध्वस्त केले जातात, झाडं उद्ध्वस्त केली जातात, अनेक झाडांची कत्तल केली जाते या ठिकाणी, तरी ते प्रशासनाच्या लक्षात येत नाही. अनेक झाडांची कत्तल झालेली आहे आणि खोटे सातबारे बनवून या सातबारे लोकांना दाखवून त्याची विक्री केली जाते. आणि या जो काही विकत घेणारा जो आहे त्याला असं सांगितलं जातं की ते सातबारा तुमच्या नावावर आम्ही करून देऊ, काळजी करू नका. ज्या वेळेला तुम्ही हे जे काही घर बांधायचं किंवा बंगला बांधायचा किंवा कॉलनी करायचा जे काही तुमचा प्रोजेक्ट तयार होईल, त्याच्या अगोदर हे सातबारे जमिनीचे मात्र तुमच्या नावावर झालेले असेल असं आश्वासनही ही जी काही लॉबी आहे ती लॉबी देते. अरे तुमच्या मुळातच सातबारे जर ते खोटे आहेत तर ते खोट्या सातबाऱ्यावरून यांना कुठून ते सातबारे बनवून देणार? याचाच अर्थ काय होतोय की मंडळी, आज जिओ और जीने दो हा सगळा भाग चालू असताना दिसतोय. तर याचे परिणाम जे आहेत ते कुणावर होणार आहेत? ते तुमच्या आमच्यावर होणार आहेत. कसे होणार आहेत ते आता आपण पाहूया. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा मित्रांनो. मंडळी, आपण हे प्लॉट घेणार आणि हे प्लॉट घेतल्यानंतर तिथे छान असे बंगले बांधणार आणि छान अशी एक सुंदर स्वप्नवत कॉलनी तयार होणार. आणि ही ज्या वेळेला स्वप्नवत कॉलनी तयार होईल त्यावेळेला हे जे काही पुणे प्रशासन आहे ही सगळी परवानगी तुम्हाला देणार आहे. हे 100% सगळी परवानगी, इलेक्ट्रिसिटीची, MSEBची परवानगी मिळेल, अजून गटाराची परवानगी मिळेल, सगळी परवानगी पुणे प्रशासन देणार आहे. आणि कधीतरी काय होणार की हे जे काही अधिकारी आहेत आज ज्यांनी या परवानग्या दिलेल्या आहेत त्यांची एकदा रेंज संपली. आलं का तुमच्या लक्षात? रेंज म्हणजे काय ते तुमच्या लक्षात आलं का? तर त्यांची ही रेंज संपली की मग कोणीतरी एखादा अधिकारी येणार, तो प्रेशर टाकणार आणि तो प्रेशर टाकून किंवा एखादा मंत्री महोदय येतील, ते प्रेशर टाकतील आणि ते प्रेशर टाकून ही जी काही स्वप्नवत नगरी तुम्ही आम्ही कर्ज काढून करोडो रुपये खर्च करून जी तयार केलेली आहे ही स्वप्नवत नगरी एका दिवशी तिथे बुलडोजर लागणार आणि ही बेकायदेशीर असलेली स्वप्नवत नगरी मंडळी ती खाक होणार, उद्ध्वस्त होणार आणि तुम्ही पुन्हा रस्त्यावर येणार. असे प्रकार पुण्यामध्ये झालेले आहेत. अगदी अलीकडेच झालेलं आहे गेल्या महिन्यामध्ये. त्यामुळं सावधान राहा. हे असे बेकायदेशीर कामं करू नका, प्लॉट हे असे घेऊ नका. मुळा, मुठा आणि पवना नदीच्या काठावर जी काही बेकायदेशीर कामं झाली होती ही बेकायदेशीर कामं अलीकडेच पुणे प्रशासनाने तोडून टाकली. त्याच्यावर बुलडोजर लावला, लोक उद्ध्वस्त झाली, रस्त्यावर आली आणि अशाच एक प्रकारचा
पुन्हा इतिहासाची पुनरावृत्ती होण्याचं शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे सावधान मंडळी. आता हे जे काही पुणा प्रशासन आहे, हे पुणा प्रशासन पवना काय मुळा मुठा ह्या नदीच्या तीरावर किंवा काठावर ज्या वेळेला हे बांधकाम होत होतं त्यावेळेला हे काय करत होते? ही मंडळी झोपली होती का? की काही सेटलमेंट करून त्यांनी गप्प झाले आणि वर्षा 2 वर्षातच कुणाचा तरी दबाव आला आणि ही सगळी कॉलनी उद्ध्वस्त झाली. मंडळी, त्याचप्रमाणे हा इतिहासाची पुनरावृत्ती होणार आहे. हे डोंगर माथे फोडून पुण्याची जी काही नैसर्गिक जी काही सौंदर्य आहे त्याची हत्या करून हा जो काही आता तिथे नंदनवन होणार आहे, सिमेंट कॉन्क्रीटचं नंदनवन होणार आहे, ते एक दिवस दबाव येऊन ते उद्ध्वस्त केलं जाणार आणि उद्ध्वस्त केल्यानंतर ही हजारो एकर जमीन मित्रांनो ओकीबोकी पडणार, अक्षरशः ओसाड पडणार, घाणीचं साम्राज्य तिथे तयार होणार. त्यामुळे मंडळी, राज्यकर्ते आणि प्रशासन यांनी या गोष्टीकडे अगदी बारकाईनं लक्ष दिलं पाहिजे आणि हे जी काही करोडो रुपयाची जी काय बेकायदेशीर उलाढाल होणार आहे, ही बेकायदेशीर उलाढाल आजच थांबली पाहिजे, नाहीतर अनेक कुटुंब उद्ध्वस्त होतील. हे 100% खरं आहे. हे त्रिकालाबाधी सत्य आहे. मित्रांनो, अलीकडेच अगदी या पंधरवड्यामध्येच पुण्याचे पालकमंत्री अजितदादा पवार म्हणजे चाकणला ट्रॅफिक जास्त होते म्हणून पुणा नाशिक महामार्गावर म्हणून ते एकदा भल्या पहाटे अधिकारी घेऊन चाकणला जिथे ट्रॅफिक होते तिथे येऊन उभे राहिले होते. ते बघत होते की ट्रॅफिक कशी होती, काय कुठे काय कमतरता आहे वगैरे हे सगळं त्यांनी पाहिलं. कदाचित हे सगळं बघितल्यानंतर, ही सगळी पाहणी केल्यानंतर याच्यावर अजितदादा 100% काहीतरी तोडगा काढतील याच्याबद्दल शंका नाही. कदाचित एखादा पूल वाढवतील, ब्रिज वाढवतील आणि मग त्याची नाही का म्हणजे ब्रिज वाढला म्हणजे अनेक टेंडर निघाली, अनेक टेंडर करते आले वगैरे वगैरे. हा, तर ते असं काहीतरी होईल. तर माझी अजितदादांना एक नम्र विनंती आहे की दादा, तुम्ही एक दिवस भल्या पहाटे 6 वाजताच आपले जे काही पुणा प्रशासनाचे जे काही अधिकारी आहेत त्या अधिकाऱ्यांना सोबत घेऊन हे जे काही येवलेवाडी असेल, जांभूळवाडी असेल, पाषाण असेल, हे जिथे जिथे हे बेकायदेशीर बांधकामं चाललीत, जिथे जिथे हे डोंगर माथे फुटलेत, तर अजून जो काही एखादा डोंगर उरला असेल फुटायचा तर त्या डोंगराच्या माथ्यावर जाऊन पहाटे पहाटे तुम्ही तिथे उभे राहा. दादा, काय होईल की तिथली शुद्ध हवा तुम्हाला छानपैकी साथ देईल तब्येतीला. आणि दुसरी गोष्ट अशी की वरून तुमचं पुणे किती सुंदर आहे, पुण्याचं सौंदर्य किती सुंदर आहे हे तुम्हाला पाहायला मिळेल. आणि हे जे काही अधिकारी तुमच्याबरोबर असणार आहेत त्या अधिकाऱ्यांना खरोखरच जाब विचारा का हे जे काही बांधकाम चाललंय काय रे ते बेकायदेशीर आहे की कायदेशीर आहे, असं जरा दम मारून त्यांना विचारा. आणि जर ते बेकायदेशीर असेल तर ते त्वरित थांबवा आणि पुण्याचं सौंदर्य आहे ते त्वरित जागच्या जागी ठेवा. दादा, हे काम तुमचं आहे आणि हे काम तुम्ही 100% करू शकता याची मला खात्री आहे. मंडळी, आता इथेच थांबूया. एक नवीन सत्य घटना घेऊन लवकरच तुमच्या समोर येतोय मी येणाऱ्या रविवारी. तोपर्यंत या व्हिडिओच्या बाबतीत, या बेकायदेशीर कामाच्या बाबतीत तुमच्या काही कमेंट असतील तर त्या माझ्या कमेंट बॉक्समध्ये नक्की टाका आणि पाहत राहा दिलीप थोरात ब्लॉग्स हे यूट्यूब चॅनेल. तोपर्यंत मंडळी, धन्यवाद.